लागल रिवर्सनेच गली आहे रे. वेलकम बॅक आवर चॅनल. मित्रांनो, खूप दिवसातून परत एक राईड चालू करतोय. माझ्यासोबत आज आहे प्रेमराज गायकवाड. सो फर्स्ट मी प्रेमराजकडे चाललो आहे त्याला पिकअप करायला. आणि आपल्याकडं जी दुसरी गाडी आहे ती आहे HD. वेलकम टू HD. काय साऊंड आहे यार बाईकला. आज आपलं होणार आहे फुल आणि पूर्ण असं मराठी व्लॉग. एक्सपल्स 210 वर आपण आज व्हिडिओ बनवणार आहे. माझ्यासोबत आहे आज प्रेमराज गायकवाड आणि हा माझा काही असा सेटअप. क्यूट कोण दिसतो तुम्ही सांगा. ॲक्झॉरचं जॅकेट घातलं आहे मी. आणि जॅकेटचा तुम्हाला रिव्ह्यू जर सांगायचा झाला ना तर सिरियसली गाईज जॅकेटमध्ये खरंच खूप गरम होतं या. आणि मी व्ह्यू कोणता लावला आहे मला नाही माहिती अजून, बट आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर ना व्ह्यूजला चेक करू. भाई बाईकचं साऊंड, परफॉर्मन्स, क्वालिटी यार क्वालिटी. प्रेमची गाडी पुढे थांबली आहे फ्युल अपसाठी आणि मागं आहे ती आपली एक्सपल्स 210. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे देवघर डॅम आणि पूर्णपणे आपण देवघर डॅमला एक्सप्लोर करणार आहे. जर गाडी खालपर्यंत गेली तर आपण तो पण प्रयत्न करणार की गाडी खालपर्यंत घालायचा. अपने साथ राइड करने वाले आज अपने दाजी है. लाइव का रियल मज़ा है यार, पेट्रोल डाल के पेट्रोल उड़ाने में. एक्सपल्स 210 परफॉर्मन्स कडक खतरनाक. आईच्या गावात तर काय फील है यार गाड़ीवर. सीरियसली भाई दोस्तों बहुत फील है यार, बहुत फीलिंग है. मतलब ना जब तक मेरे को प्रॉब्लम लग रहा था ना क्लच प्लेट का, तब तक तो मुझे गाड़ी में इतना कुछ अच्छा नहीं लगा. लेकिन अभी ना इतना मस्त लग रहा है ना. फीलिंग है यार, फीलिंग है सच में. आईच्या गावात रियली लय फीलिंग है रे. दाजी कहाँ पे रह गए पता नहीं गाइज. आता कुठे राहिलेत मला नाही माहिती, पण आपण पुढे जाऊन त्यांची वाट बघणार आहे एका पॉइंटला थांबून. आणि थोडासा आपण ब्रेक घेतला होता इथं की आहे प्रेमराज गायकवाड माझ्यासोबत. आणि लवकरच आपली कोकण रहस्यमय कोकण ही सिरीज येणार आहे. 1-2 दिवसामध्ये राईडला आपण पूर्ण प्री प्लॅन करतोय. प्रेम आहे, मी आहे आणि अजून आणि तुमच्यापैकी जरी कुणाला कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही बिंदास होऊ शकता. रायडर्स कम्युनिटी, मुसाफिर रायडर्स कम्युनिटी 4 असा आपला कम्युनिटी ग्रुप आहे. आणि काय ना बिंदास रे, एकदम एन्जॉय लाईफ करायची. पैसे काय आजचे उद्या कमवता येतील, पण लाईफ आजची उद्या नाही जगता येणार. आजची लाईफ आजच जगून घ्यायची. जे काय है जो कुछ है ना वो सब अभी इसी वक्त लाइव. एक्स्ट्रा के लिए ना कुछ टाइम नहीं बचना चाहिए. मतलब मैं कल करूँगा, कल की जगह परसों करूँगा, ऐसा कुछ होता नहीं यार. कल की जगह परसों नहीं होता, कल की जगह कल ही होता है, आज की जगह आज ही है. दाजी इज वेटिंग फ्रॉम मी. दाजीने एकदा सांगू द्या शेवटचं गाव, शेवटचं नॉनस्टॉप. दाजी पण काय गाडी पळवतात रे भाई, राडा करतात राडा.
पळू दे, किती पळू दे, काय विषय नाही. अरे तुम भगा आहे ना, हम भी भगाएंगा. एक्सपल्स आहे, एक्सपल्सने आपण एवढं वरती खाली करणार ना बाई, विषयच नाही. आणि हे खड्डे बिड्डे आपल्यासाठी संबंध नाहीत रे, ते आपल्यासाठी नाही बनले. गाडी रोडसाठी बनली आहे, रोडसाठी नाही रे बनली, ती खड्ड्यासाठी बनली. आणि खड्डा आपल्यासाठी आहे. नाही कन्फ्युजन खूप मोठं आहे. आपण कन्फ्युजन नाही दूर करत बसणार कुणाचं. जस्ट आपल्याला एका जागून गाडी घालायची आहे आणि तिथून मी आता गाडी घालणार आहे. आणि माझ्या मित्राला पण सांगणार आहे की भाई आपण को गाडी इधर से नहीं, आपण को गाडी उधर से डालनी विद इन एंडी कंडिशन. प्रॉब्लेम आहे पण मला अजून थोडासा हे वाटतंय, लॅक मारल्यागत वाटतोय क्लच, की मी अपडेट करून देऊ का त्यांना. नहीं, मैं वीडियो में रिकॉर्ड करता हूँ. तो दोस्तों प्रॉब्लम क्या है, अभी जो मैं क्लच दबाने जा रहा हूँ ना, तो क्लच थोड़ा सा लैग मार रहा है. मतलब मुझे पता नहीं वो किस वजह से मार रहा है, लेकिन थोड़ा सा तो लैग हो रहा है यार. वरती चालू देवघरला. ऑफ रोडिंगला सुरुवात झालेली आता. म्हणजे मला देवगड डॅम त्याच्याबद्दल मला एवढी फारशी काही माहिती नाही आहे, पण मला जेवढी काही माहिती आहे ना ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करणार मित्रांनो. दाजी सापडलेत आपल्याला फायनली. आपण थोडासा ब्रेक घेतला होता, एक छोटासा. नाही आहे बाबा, दाजींकडे पण चांगला कॉन्फिडन्स आहे गाडी चालवण्याचा. धुळीने तर पार वाट लागून गेली आहे. आणि त्याच्यात काय झालंय, जिथं गोप्रो लावलाय ना तिथून हवा आतमध्ये येते, हेल्मेटच्या आतमध्ये. आणि आता ते गोप्रो लावल्यामुळं काय हवा पासच होत नाही. त्यात गरमीने पार डोकं आहे ना असं जाम झालं ना आता. हा बघा आता कॉर्नरिंग कशी करतोय. ए भाई हळू घे रे भाई. माझा मित्र हो स्कोडा लावला होता आम्हाला गोडा. भाई मला आता ना एक गोष्ट कमी वाटते एका गोष्टीची, की बस याला क्रूज कंट्रोल पाहिजे होता. क्रूज कंट्रोल असताना याला तर सरळ हात सोडून आपला दिलजिले DDLJ स्टाईलमध्ये आहे ना एक मस्त अशी रोमॅन्टिक पोज मारली असते ना. एक आहे ना पुढं ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरनं पूर्ण लद्दाखसारखा व्ह्यू दिसतो. एक 2च मिनटं मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. हे बघा, हा जो व्ह्यू आहे ना एकदम असं वाटतं लद्दाख साईडला आलेलो आहे आपण, मनाली साईडला आल्यासारखा. आणि त्यातनं वरनं फार्म हाऊस, डोंगर आणि ही नदी, काय प्रॉपर व्ह्यू वाटतो रे. हे लाकडे घेऊन जाऊ कधी घरी बंबाला होत्याल. आई पण खुश, घरचे पण खुश. आणि राईडला गेल्यानंतर शिव्या पण नाही घालणार मला. ओ माय गॉड, मला पावसाळ्यामध्ये राईड करायची होती पण सीन काय झाला, ऑलरेडी गाडी आपली लेट आली. म्हणजे जी डिलिव्हरी मला देणार होते त्यांच्या टाईमच्या लेट डिलिव्हरी दिली त्यांनी. आणि ठीक आहे डिलिव्हरी लेट दिली, त्याच्यानंतर ना एवढे प्रॉब्लेम्स नाही यार, काय सांगू तुम्हाला. म्हणजे गाडी तर त्यांनी ऑलरेडी लेट दिलेली आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना गाडी जशी मी घेतली का तर गाडीला क्लच प्लेटचा प्रॉब्लेम आला. म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी क्लच प्लेट, खराब क्लच प्लेटची गाडी ऑलरेडी मी म्हणजे सोल्ड केली ती त्यांनी. काय आता कसं हिरोला काय बोलायचं समजत नाही. आणि त्याच्यानंतर ठीक आहे मी त्यांना प्रॉब्लेम सांगितला. मला ते बोलले गाडी एकदा शोरूमला आणून सोडा. गाडी मी त्यांना शोरूमला पण आणून सोडली भाई. तो कोणतरी आहे त्यांचा शंकर म्हणून, तो मला बोलला की क्लच प्लेट चेंज करावं लागतील. क्लच प्लेट चेंज केले आणि ठीक आहे त्यांनी क्लच प्लेट चेंज केल्या. आता बोलला मला तो क्लच प्लेट चेंज केल्या. आणि जशी मी राईड घेतोय का पहिली गाडी इथं आल्यानंतर न टेस्ट घेतली, मला परत तो प्रॉब्लेम खूप जाणवायला लागला. मग मी परत त्यांना इन्फॉर्म केलं. मग त्याच्यानंतरनं ते ॲग्री आहे ना, ते काय बोलायला लागले की तुमच्याकडून झालेला फॉल्ट आहे, आम्ही कसं हे करून देऊ, कसं करून देऊ. बट ठीक आहे, मी माझ्याकडे रेकॉर्डिंग होते. जसं की आपण गाडी बाहेर काढली शोरूमच्या. थांबा. हो सॅडलिंग भाई.
आता मी लवकरच याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे रायडर रिव्ह्यू म्हणून. आणि हा रायडर रिव्ह्यू नाही, राईड रिव्ह्यू म्हणून, सॉरी माय मिस्टेक. राईड रिव्ह्यू एक बनवणार आहे, मस्त असा व्लॉग होईल आपला तो. आता समोर एक ऑफ रोडिंग ट्रेल आहे, जायचं का? दॅट्स अ व्ह्यू ऑफ देवघर डॅम. आणि मला तरी असं वाटतं आपण इथं नको थांबायला. आता आपण डायरेक्टली आता खाली जाऊया, दाजींना येऊ द्यात. कुठं थांबायचं? मला वाटतं खाली उतरू. पुढून आपल्याला जायचं आहे खाली अंडर वॉटर शो करायला, म्हणजे पाण्यामध्ये जायचं आपल्याला. पोलिसांना तर असा कट मारून आलो ना मी मगाशी. हां, दिस इज अ परफेक्ट जॅकेट फॉर मी. अभी होगी रियल ऑफ रोडिंग ट्रेल है, ऑफ रोडिंग ट्रेल. अरे गाडीवर उभं राहिलं ना असं वाटतं की यार गाडी उड्या मारतीये. आणि सॅडलिंगला परफेक्ट बाईक आहे, परफेक्ट उभं राहण्यासाठी. पूर्ण आपण बॅकवॉटरच्या खाली आलोय पाण्यापाशी. हो हो, देवघर धरणाचं बॅकवॉटर मित्रांनो. लास्ट टाइम आठवत असेल तुम्ही कोणी व्हिडिओ बघितला असेल तर आपण तिथं टेंट लावून तिथं मॅगी बनवली होती. और यहाँ पर थोड़ा सा हो रहा है अभी फोटो सेशन. आता गाडी घालणार आहे एक्सपल्स, ऑफ रोडिंग होणार आहे. ऑफ रोडिंग पाण्यामध्ये घालून काय व्ह्यू येतोय ना. स्लिप झाले तर कंटेंट. वाटर शो हो रहा है गाइस, और अपना कैमरा अभी यहाँ पे डेड हो गया. हाँ संपला, गोप्रो संपला.